निशिंद्या सुनबाया पदर पडू देत नाही. आत्याना सासरा कुशाल भैया आत्याना सासरा सुनबाई गरमा कामावरच न्याव इथलची चड्डी घाली फिर हो काका अरे तू चड्डीनं माप तरी वाढाव रे हो म्हणा आई बा हा इथलची चड्डी घाली फिराय ना तू अरे त्या दांड्या तरी जाग रे त्या तंगड्या नको उघड्या फिराव रे हो म्हणा आई बा तू पुरा सत्यानाच करणं लावा रे काय त्या पोरी पदरली ती नो याचले दकीश. अपेक्षा कोणाकडनं करायची महाराज अपेक्षा कोणाकडनं करायची. नियमाचं पालन फक्त महिलांनीच केलं पाहिजे असं नाही आपण सुद्धा नियमाचं पालन केलं पाहिजे. मला माहिती कीर्तन ऐकान टाइमले बट हसू लागतील नंतर किडा पाडतील बाई ते बोलतं बेकार बोले हो बेकार बोले नाही बेकारच बोलायला येईल राज तुम्ही पैसा देईन बोलायला राज मला विठल विठल मला ही माहिती आहे आमच्या संतांची शिकवण आहे सत्यता मांडत असताना अजिबात डर ठेवायचा नाही मनामध्ये मी ठेवत नाही महाराज. मी पहिले सांगा मी संतांना शब्दावर विश्वास ठेवत आणि ज्यासले चांगलं काढणार आज त्या चांगलं काढतच ज्यासले चांगलं काढणार आज त्या सांगतील बाई खरं बोले भो काही काय ना तो पोऱ्या खरं बोली घ्या असा म्हणणारा बी राहतच आणि ज्यासले आपण चालतं नाही त्या सांगतील ना अरे रे आज हे चालते चल रे बावड्या उठ रे चल रे घर चाल रे असा बी होतील बरोबर आहे की सर्वात चांगलं म्हणते ना असं आहे का. आणि तुमले सांगू का सर्वांनीच आपले चांगलं म्हणायला पाहिजे अशी अपेक्षा खुशाल भैया छोटे बाय जितोदा अपेक्षा ठेवायला चालेल का अजिबात नाही. तुमना गावमा किंवा तुमना परिसरणा नगरपालिका आहे बाबाजी नगरपंचायत म्हणजे तुमनाकडनं नगरसेवक हां नगरपंचायत नगरसेवकच ना तुमनाकडनं जर नगरसेवक बिनविरोध तुम्ही ठरावं आपला परिसरणा नगरसेवक बिनविरोध करणं आहे आणि बिनविरोध करीविली ना तुम्ही नगरसेवक सांगताना तुम्ही सांगता आमना परिसरणा नगरसेवक बिनविरोध आहे सांगताना बिनविरोध आहे पण माले सांगा त्या नगरसेवक असले कोणा विरोध नाही का सांगताना तुम्ही बिनविरोध म्हणतास फक्त कोपरामाचा आवाज ऐकायला माल ते चाले नाही रे पण नाना बाबांना सांग म्हणीस नाही ऐकणं पण मला म्हणजे ज्या माणूसले पदवी बिनविरोध आहे त्यांना सुद्धा विरोधक आहेत ते आपला राहत नाही कसा वरते आणि बटाशनी चांगलं म्हणाल पाहिला येडा पण आपण ठेवा ना बी का बरं सर्वच चांगलं म्हणतील अपेक्षा ठेवायची नाही महाराज ज्यांना तुमच्यामध्ये दोष काढायचा आहे ते काढणारच आहेत. जगत जननी सीता मैया तिच्यामध्ये सुद्धा लोकांनी दोष काढला तुमचं माझं काय घेऊन बसला हां देवनी पत्नी आपली मा आहे तिनामा सुद्धा लोकेशने दोष काढा तुम्हाला मनमा काढत नाही कसा अर्थ अपेक्षा ठेवायची नाही पण सत्य बोलायला घाबरायचं पण नाही आपलं तत्व आहे. हां थोडं राग येईन आणि तुमले सांगा ज्यासले आपण चालतात नाही त्यासले आपण देव जरी बनी घेऊ तरी आपण त्यासले चालणार. तुम्ही आता कीर्तन आयोजन करेल तुम्ही तरुणसनी कीर्तन आयोजन करेल आहे बट आले पत नव्हे का सर्वात चांगलं म्हणत तुमले हो तिने बाई काय दांगडो घाला राव तुम्ही रे होतीन ना मग राहतच ना असं कसं बट असले कसं काय मान्य राहायचं. हां म्हणजे तुम्ही कीर्तन ठिराणात जर तुम्ही शास्त्र वाच तरी सुद्धा तुमले शाब्बासकीने पाठवर थाप पडील पण तरी सुद्धा कीर्तन टिले त्याला सुद्धा लोकेच ना विरोध आहे. मग आता विचार करा दुसरा कामेस मग कितला विरोध असतोय कीर्तनले जर विरोध करा ना मग अपेक्षा कोणाकडनं ठेवायची दादाश्री तुम्ही मी असो की तुम्ही असो अपेक्षा कोणाकडनं ठेवणार आहे अजिबात अपेक्षा ठेवणे नाही. हा ते अजित दादा भीती जायला म्हणा जीवच घाबरत माले साध्या साध्या गोष्टी आहेत असा फुलार बी नाना बाबा झाडा मोठा होणार ना मी पटकन काढले येणे करीन गया मग घाल ते राजू गांधील बाम घाले माठ टाकेले हालत ते ध्यान माराय जायला दाखल पण न जाणू पुजलाय पाजलाय बोलायले तीन बाम बेम घाले ती उपाडी देतीन साल मी घालताच काढले नाही पटकन टाक देऊ त्या विने करीना देव ये बुवा नाही हो त्यासले जाऊ द्या देव न काम करा त्या काय मरती ना मना जीव घाबरस फक्त हे बारक्या हे शांत बस चप्पल काढ रे पाय म्हणा चप्पल काढ रे बापरे तुम्ही सिटी मा बी बकऱ्या चारणार येत रे आयले तमाशा आहे हो विठल 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 राजा छत्रपती शिवराय जन्माला आले ऐका ना धन्यता कोणाला भेटते महाराज अरे संत धन्यता देतील जाऊ द्या पण ज्या लोकांना थोडंफार ज्ञात असेल ना ते सुद्धा सांगतात काय हो धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई आज पूजितो या महाराष्ट्र सारा मुजरा मानाचा मनत जी
शिवरायांची जिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई, आज पूजी तू या महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला, मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला. गीतकार सुद्धा राजांना धन्यता देण्याच्या अगोदर जिजाऊ साहेबांना धन्यता देतात. का? आई साहेबांना का धन्यता? जर राजे जन्माला आले नसते तर धर्मावर काय हानी आली असती? ऐका ना. हे देशासाठी परवान केली तनाची, हो देशासाठी परवान केली तनाची, आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची. देशासाठी परवान केली तनाची, आठवण राहू द्या शिवरायांच्या गुणाची. देशासाठी परवान केली तनाची, आठवण राहू द्या शिवरायांच्या गुणाची. देशासाठी परवान केली गुणाची, आठवण राहू द्या शिवरायांच्या गुणाची. हो शिवबा जर का जन्मला नसता हा हिंदू धर्म बुडाला असता. हा हिंदू धर्म बुडाला नसता, हिंदू धर्म बुडाला. हो शिवबा जर का जन्मला नसता हा हिंदू धर्म बुडाला असता. हा हिंदू धर्म बुडाला नसता, हिंदू धर्म बुडाला. आणि सुद्धा झाली असती साऱ्या जनाची, आठवण राहू द्या शिवरायांच्या गुणाची. देशासाठी परवान केली तनाची, आठवण राहू द्या शिवरायांच्या गुणाची. हा देशासाठी परवान केली तनाची, आठवण राहू द्या शिवरायांच्या गुणाची. देशासाठी परवान केली तनाची, आठवण राहू द्या शिवरायांच्या गुणाची. अशी थोर काम धर्माच्यासाठी केले, देशासाठी केले ना, म्हणून अशा राजाला जन्माला घालणाऱ्या मायला माझी जावोच्या पोटे, धन्यच जावोच्या पोटे, धन्यच जावोच्या कुसे, धन्यच जावोच्या कुसे. धन्यच जावोचे कुसे, धन्यच जावोचे कुसे, धन्यच जावोचे कुसे, धन्यच जावोचे कुसे. ओ धन्यच जावोच्या कुसे, धन्यच जावोच्या कुसे, धन्यच जावोच्या कुसे, धन्यच जावोच्या कुसे. धन्यच जावोचे कुसे, धन्यच जावोचे कुसे. धन्यच जावोचे कुसे, धन्यच जावोचे कुसे. धन्यच जाऊच्या कुसी, वीर जन्मले छत्रपती, वीर जन्मले छत्रपती, वीर जन्मले छत्रपती. जाऊच्या कुशी, वीर जन्मले छत्रपती, वीर जन्मले छत्रपती, वीर जन्मले छत्रपती. धन्यच जाऊच्या कुशी, वीर जन्मले छत्रपती, वीर जन्मले छत्रपती, वीर जन्मले छत्रपती. जाऊच्या कुशी, वीर जन्मले छत्रपती, वीर जन्मले छत्रपती, वीर जन्मले छत्रपती. केले धर्माचे रक्षण, 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 केले धर्माचे रक्षण. खर तर वाजले तर 11. आपली वेळ संपलेली आहे. तुमचे माझ्याकडे राहिलेत आता 3-4 मिनिटं. काय करायचं आता? नाना बाबा आपली, नाना बाबा तुम्हीच ठरवा आता काय करायचं. 11 वाजले. चालू देऊ असं. पर दादाश्री तुम्ही सर्व समजदार आहात, सर्व जॉबला असतील, कोण काय कामाला असतील, सर्वजण नाही का, सर्व कमवतायत ना तुम्ही. माझा तुम्हाला प्रश्न आहे, जर तुम्ही कुठे जॉबला असाल
ज्या टेबलावर तुम्ही जॉब करतायत, नोकरी करतायत, तुम्हाला जागावर काम करणारा कर्मचारी जर तो हजर होईना नाही टाईमवर आणि तुमले जर ओव्हर टाईम ड्युटी करणी शे, त्याच पगारमा करतास का तुम्ही? तुम्ही असा गुंगाई का बघ्याता ते? नाही, वाढवणं नंतरचा विषय. ओव्हर टाईम तर बाबाजी नाना नाना बाबा जाऊ द्या, तुमले नाही समजणार म्हणे माया असले विचारत. समजा आपलं कांदा खांडानं तयारी शेत, कांदा खांडाय राहणार बुवा आणि संध्याकाळी वेगळी मजूर सुटान टाईम होई घ्या आणि थोडंफार 10-15 कट्टावरती 10-15 क्विंटल निघावशे, तिथला माल राही जावशे आणि देव गाऱ्या गोऱ्या कर राहणार. मजूर सुटाना टाईम होई जायला, तुम्ही मजूरले काय सांगता? बहिणीवन जे होईन ते देवायचं पण आहे, व वाढ द्या. बरोबर आहे ना? माझी हिंमत करा ना. बरं जाऊ द्या, सोपं करून सांगतो. सचिन बाबा कोणले कोणले वाट राही ना, मी अजून 10 मिनटं बोलायला पाहिजे. वर बोट करा, कोणले कोणले वाट राही ना. सचिन बाबा याच पाहिजे 21 जमा करा. एकमा दडादडा हात खाली होई घ्या. मग तुम्ही असं दुसऱ्या शेगोटीवर कौलू गुण अंगशी हा, काय हरकत नाही. 10 मिनटं काय 15 मिनटं बोलेल, नो प्रॉब्लेम. पण आता सगळ्यांनी काय करायचंय? हातानं टाळी मुखाने नामचिंतन 2 मिनिटासाठी सगळ्यांनी भजन गायचंय. तुम्हाला सर्वांना शपथ आहे, सर्वांनी भजन गायचं. अजिबात कोणी जागा सोडायची नाही. कीर्तनाचा नियम सांगतो अगोदर, ऐका. 1 मिनटं चालू कीर्तनामध्ये कोणी उठून जायचं नाही. त्याचं कारण असं आहे, कीर्तनात बसल्याच्या नंतर, इथं माझे गुरुस्थानी बसलेले बाबा लोक आहेत, सर्वांना माहिती आहे. इथं कीर्तनात बसल्याच्या नंतर न कळत आपल्याकडनं घडलेलं पाप असेल तर आपल्यापेक्षा 2.5 फूट अंतरावर असं तरंगतं. कीर्तनात बसल्याच्या नंतर, भगवंताचं नाव घेतल्याच्या नंतर आपल्यापेक्षा बसल्याच्या नंतर 2.5 फूट अंतरावर असं पाप तरंगतं. आणि जो चालू कीर्तन मा उठीन गरज असना, तो पटासनं पाप डोकावर लिन घर निघास. तुम्ही म्हणसान महाराज मग कीर्तन नंतर बी ते घर जाणंच आहे ना. नंतर जाता येईल ना बाबा, पण कवय जवळ विनेकरी आटी येईन आणि आमना पटा महाराज लोक शेवटलं भजन म्हणतील, जय हरी विठ्ठलनं भजन म्हणतस ना, त्या भजनने ताकद अशी एका सर्व पापनी उडीवस, सर्व पाप जळस आणि मग तुमले रस्ता मोकळावस. म्हणून जय विठ्ठल होईपर्यंत कोणी जागा सोडायची. सर्व हिंदूंना विनंती असेल. आणि 2-4 मुसलमान बी बसेल होते बिचारा, मला माहिती आहे. फक्त हिंदू गाण करू नका, दुसरं कोणीच करावं नाही. हा, आता सर्वांनी भजन गायचं. सर्वांनी हातानं टाळी मुखाने नामचिंतन. जो भजन म्हणणार नाही त्याला त्यान बाजूवाला आणि शपथ रे भो, बाजूवाला चिंता राय म्हण रे आप्पा मी उपडीत असो म्हण रे वो काका. सर्वांनी अंतकरणापासून भजन गायचं. जरा टाळी वाजून जोरात हो द्या महाराज. विठोबा धन्यवाद पिता तयाची आमचे तुकोबाराय सुद्धा जर हिताला जागणारा पोरगा किंवा पोरगी जन्माला येत असेल तर त्या लेकराला धन्यता देत नाही. मग धन्यता देताना संत कोणाला देतात? अशा लेकरांना जे जन्माला घालणारे माय बाप आहेत त्यांना धन्यता देतात. हा,
काय असतं नाही का, शुद्ध बीजा पोटी फड रसाळ गोमटी. आईबापांची कूक पवित्र तर लेकरं चांगली जन्माला येतात. आईबापांची कूक पवित्र तर लेकरं चांगले जन्माला येतात. म्हणून लेकरांना धन्यता देण्यापेक्षा संत त्यांच्या मायबापांना धन्यता देतात, कारण घडवणारे ते आहे. आणि इथं तर मला तेच सांगायला आवडेल सगळ्या तरुण भावांना, मला प्रत्येकांची नावं माहीत नाही, मी तुमची सगळ्यांची माफी मागेल. आय एम व्हेरी व्हेरी सॉरी भैया, तुमची सगळ्यांची नावं मला माहीत नाही म्हणून. पण तुम्ही जे नियोजन केलेलं आहे, मी नाव घेईल आणि मगच तुमचं नाव मोठं होईल असं काय नाही. मला माहिती आहे तुम्ही त्यापेक्षा पण ठेवणारी पोरं नाही. तसं राहिलं असतं तर पहिले यादी तयार करून ठी देतात म्हणा आत्मा. एकही दादाने मला सांगितलं नाही महाराज हे नियोजन आमचं, हे नाव घ्या, असं एकही दादा मला बोलला नाही. आणि कमी लोक असतात की नावाची अपेक्षा ठेवत नाही आणि ठेवायला नाही सुद्धा नाही पाहिजे. खरं सांगू का, नावनी अपेक्षा नाना बाबा, नावनी अपेक्षा आपला लोक ठेवतच नाही. जास्त परमार्थाबद्दल ओढे बाबाजी, बरोबर आहे की नाही. थोडक्यात उदाहरण म्हणजे सांगतो. बोलू नका बोलू नका, कमी बोला, म्हणा माईक दिला पाडा ना तुम्ही. नाव निघायची अपेक्षा ठेवायचीच नाही. नाव कीर्तनकार काढेल किंवा कोणीतरी महाराज माझं नाव घेईल, कोणी साहेब माझं नाव घेईल, त्याच्यापेक्षा भगवंताच्या यादीत आपलं नाव आहे का हे महत्त्वाचं असतं. आणि इथं जेवढे लोक बसले तुमचं भगवंताच्या यादीत नाव आहे म्हणून तुम्ही कीर्तनात आहे, नाही तर एवढं सोपं नाही इथं येणं, नाही का. विठ्ठल 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 कोणाशी बोलू नका, अजिबात बोलू नका. ते आणणारे दादा आणतायत, त्यांना बसवतायत, बसतील ना. त्या तुम्हाला परिसरनात लोक होतील कारण रोज देखतच होतील नाही राहिले. मग फिरी फिरी दखान काय गरज आहे. हां अरे लोक दोंडायचा ना बुऱ्याला दखाल 60,000 दिला ना तुम्ही मागे काय दखीना ना. अरे दखासारखं चित्रपशे ना आता आता काय देखतस. आई उचकी जाई मग जाई ना टाळ्या उचकी. विठ्ठल 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 ऐका ना. आता तुम्ही कोणी बोलू नका, येणाऱ्यांना फक्त रस्ता दाखवा न बोलता. विठ्ठल 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 सांगत होतो नावाची अपेक्षा करायची नाही. हे कशासाठी सांगतोय तरुण भावांना, एखाद्या दादाला वाटत असेल महाराजांनी आपलं नाव घ्यायला पाहिजे होतं, मला नाव माहित नाही म्हणून नाव घेतलं नाही, पण त्याच्यासाठी खास सांगेल मी. मला सांगायला आवडेल की भैया नारद महर्षींनी भगवंताकडे जावं, प्रभू रामचंद्रांकडे. प्रभूंना सांगितलं भगवान आपके भक्तों की यादी दिखा दो. प्रभूंनी यादी दाखवली. महात्म्यानं पूर्ण यादी वाचू काढली. बोलू नका, महात्म्यानं पूर्ण यादी वाचू काढली नारद महर्षींनी. पहिलं नाव नारद महर्षींचं, पूर्ण भक्तांची यादी वाचली, पण हनुमंतरायांचं नाव दिसलं नाही. नारद महर्षींचा स्वभाव कड लावणं गेले हनुमंतरायाकडे. हनुमंतरायाला सांगितलं भगवान हनुमंतराय प्रभू रामचंद्रांच्या भक्तांच्या यादीमध्ये तुमचं नावच नाही आहे. हनुमंतरायांना वाटलं की कुठंतरी कड लावण्याचं काम करतात, आपल्याला काही यांचं मनावर घ्यायला चालणार नाही. हसू द्या, बघा ना म्हणले तुमचं नावच नाही या. हनुमंतरायांना सांगितलं एक वेळेस इन्क्वायरी करून घेऊयात. हनुमंतराय प्रभूंकडे गेले. प्रभूंना सांगितलं देवा तुमच्या भक्तांची यादी दाखवा. पहिलं नाव नारद महर्षींचं, पूर्ण भक्तांची यादी वाचू काढली, पण खालती सुद्धा नाव नाही सापडलं. हनुमंतरायांच्या डोळ्यात अश्रू होते. हनुमंतरायानं देवाला सांगितलं देवा पहिल्या नावाची अपेक्षाच नाही म्हणले, मला पहिल्या नावाची अपेक्षा नाही, पण कमीत कमी यादीत शेवटचं तरी नाव असायला पाहिजे होतं ना. शेवटचंही आमचं नाव नसावं. भगवंतानं सांगितलं हनुमंतरायांना हनुमंतराय तुम्ही भक्तांची यादी मागितली आणि तुमचं नाव भक्तांच्या यादीत नाही आहे. मग दुसरी यादी काढली आणि त्या यादीत हनुमंतरायांचं पहिलं नाव होतं, पण ती यादी होती विशेष भक्तांची. ज्यांचं नाव निघत नाही त्यांचं नाव विशेष भक्तांच्या यादीत असतं. एवढं कायम लक्षात ठेवायचं. म्हणून नाव निघाय पाहिजे अशी अपेक्षा न ठेवता कार्यक्रमाचं आयोजन करायचं. आणि खरं तर मला आनंद वाटतोय, सगळे बाबा लोक तरुण भाऊ सगळे कीर्तनाला आलेले आहेत. माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे असतील त्यांच्या पायाला स्पर्श करतो. इथं जमलेले सगळे महाराज मंडळी गुणवाना, जे आमचे मृदंग वादक आहेत, आमचे बंधूच आहेत, सचिन बाबा, बाबांचे हे सगळे विद्यार्थी आहेत. आणि माझे वर्षाला कमीत कमी हे विद्यार्थी 30 ते 35 कार्यक्रमाला 40 कार्यक्रमाला असतात. महाराज प्रत्येक वेळेस पोरांच्या चेहऱ्यावर हायच तेच सापडत बरं असाच राहते त्या. जर म्हणत यास ना 40-50 वर्षाला कीर्तनेच मारतस ना, तरी बी असं ऐकतं पोरी ध्यान लाईस नाही. अहो काय सांगी भाऊ,
हाव भाव बी मनमा तयार करणं पडस बरं. हां दे गेल्या पोरेच ना तोंडे. हां कितलं तेज आहे. हा सांगा सुमले 12-12 14-14 वरीस ना पोरे तालीस ने उभा येतस. हो तालात ताळ वाजवतायत महाराज पावट्या खेळतस. माफ करजात वयाच्या मानाने माझं बोलणं जास्त जर होत असेल तर मी पाया पडून माफी मागून बोलणारा माणूस आहे. एक धावने 4 धाव पायपडी बोलस मी. राग नको याल म्हणशील. जर या 15-15 वरीसनं पोळ टाळलीन उभा शेतस आणि जर 75 वरीसनं म्हातारं जर काही एखादं रोज खाटकीन दारमा उभा राहासवी मोठं कोणले मनानं आहे की नाही. 15-15 वर्षाची पोरं टाट घेऊन उभे आहेत आणि 75 वरीसना धरला जर खाटकीन दारमा सांगत भैया कब काट रहे हो. तो खाटकी सांगत बाय बाबा आप लोगों की एकादशी है. म्हणजे खाटकी या सांगत तुम्हाला लोकेशनी एकादशी यानापेक्षा आखो काय दुःख पाहिजे. हां म्हणजे वयाला किंमत नाही महाराज. तुमच्या गड्यात जर माड असेल तर ही तुमची खरी वय ठरवते नाही का. हो मला आनंद वाटतो लेकरांना बघून. हो काय कोणाबद्दल घेणं देणं नाही. कीर्तन मग त्या 1 तास पहिला येऊन बसेल पोरे चाल राह ना कवय बी दुरावा बो कवय बी वावर सरावा बो आम्ही उभाच येतो. हो कीर्तनासाठी सर्व उपस्थित माझ्यासोबत आलेले माझे प्रेम स्नेह आमचे दगाजी महाराज दोंडाईचेकर. महाराजांना सांगितलं म्हणलं महाराज आपल्याला जायचं कार्यक्रमाला. हरकत नाही म्हणले मी आज आहे घरी. महाराजांना आज तारीख नाही माहिती होतं आमचं बोलणं होत राहतं. महाराजांना म्हणलं चला. महाराजांनाही आग्रस्तव घेऊन आलेलो आहे. कीर्तनासाठी उपस्थित आमचे सर्व महाराज मंडळी आमचे नाना बाबा असतील कापडनीस आमचे बाबाजी माधव बाबा आहेत. माधव बाबांनी माझ्या कथेला पण हाजरी लावलेली होते. माझ्या बऱ्याच कार्यक्रमांना असतात बाबा. सर्व आमचे महाराज मंडळी. हो मग राहतच ना त्या कशा करा आहे ना तो बुऱ्या राहतच त्या येतच त्या कीर्तन येतच त्या. नंतर नका कोण चाळजात काब जाय असं येतच. सर्व आमचे गुरुस्थानी असणारी मंडळी आहे. माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे लालाजी महाराज आहेत. महाराजजी माफी मागतो. नंतर जाऊयात आपण दिल्लीकडे. आमच्या इकडे आमचे परीक्षित बाबा आहेत. क्या बात आहे. आमचे सर्व भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण. आणि मी बोलतोय 30% तुमच्यापर्यंत 100% पोहोचवण्याचं जे काम करतायत ते माझे दादाश्री जितू भैया. हां साऊंड सिस्टीम 1 नंबर आहे. तुम्ही आलेले श्रोतेगणही चांगले आहेत. अजून आमचे शशिकांत बाबा आहेत. हां वा वा खरं तर हो भारी आठवण करून दिली तुम्ही. हां या महात्म्याकडे बघा एकदा. माझा एवढा अधिकार नाही का मी त्यांना उठायला म्हणेल पण एकदा उठा ना बाबा माझ्यासाठी. एकदा प्लीज ना प्लीज प्लीज उठा. एकदा उठून उभा राहा. एकदा फक्त मनसाठी फक्त उभा राहायचा फक्त एकदा फक्त उभा राहायचा. या महात्म्यांचा ग्रंथच्या ग्रंथ पाठ आहेत बरं. गाथापूर्ण पाठ आहे महाराज. पण चेहरा असाच राहत बरं. हां मी जसं परतन बन वावरवालान जोडे वापक तर लटकीन भो तशी गोष्ट आहे बरं म्हणे तटे. पण मग महात्मा बशी राहतच नाना बाबा कीर्तन ऐकायला. म्हणजे काय रास माहिती का बरेला अंडा आहे ना डबकत नाही म्हणे. हां आणि तो प्रकार बाबांमध्ये आहे. किती कीर्तनांमध्ये सोबत असतात काय घेणं देणं नाही महाराज. आणि मला आवडतात ते बाबा. हो आणि तुम्ही सुद्धा इथं बसलेले तोला मोलाचे लोक आहेत. यूट्यूबचे चॅनलचे 5-5 कॅमेरे लागलेले आहेत. माझे यश भैया असतील आमचे ऋषी भैया असतील आमचे विशाल भैया असतील. आको कोण राही नका कोणीच नाही ना. एकमत मना बी लाईट येईल त्याशने. हां भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण जे माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे